लाडक्या बहिणींसाठी आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। बहिणींना आजपासून 5 वस्तूंचे वाटप सुरू। सर्वांनी याचा लाभ आता घ्यायचा आहे। यामध्ये मोफत मोबाईल सुद्धा आहे, टीव्ही सुद्धा आहे, गाडी सुद्धा आहे, गॅस आहे, फ्रीज आहे। या सर्व वस्तू आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत तुम्हाला दिल्या जाणार आहेत। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी आणि पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी 5 वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे जर पैसे घेत असाल किंवा तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे। 5 लाख 5 वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहेत। बघा, आजपासून पूर्ण देशभरात या 5 वस्तू मोफत आता तुम्हाला मिळणार आहेत। देशातील नागरिकांना या 5 वस्तू मोफत देण्याचा निर्णय झाला। मग आता या 5 वस्तू मोफत मिळवण्यासाठी पात्रता सरकारने आता कोणती ठेवली आहे, अटी आता काय तुम्हाला लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे, कोणकोणते लाभार्थी यासाठी पात्र ठरणार आहेत, तुम्हाला नेमकं या ज्या वस्तू आहेत तर त्या कोणत्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत। नव्या योजनांची घोषणा झाली, अंमलबजावणी देखील आता सुरू झाल्या, ज्याचा लाभ तुम्हाला प्रत्येक भारतीय कुटुंब आता घेऊ शकतो। फक्त त्यांच्याकडे आता फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड पाहिजे। पण लक्षात ठेवा, या 5 वस्तू यापैकी आता 3 ज्या वस्तू आहेत तर त्या फक्त महाराष्ट्रासाठी आहेत। केंद्र सरकारची योजना आहे, 5 वस्तू मिळणार आहेत, त्यापैकी 3 ज्या वस्तू आहेत तर त्या फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी आहेत। आता लक्षात घ्या, महाराष्ट्रासाठी खूप मोठी आनंदाची बातमी, आता तुमच्यासाठी खूप मोठं गिफ्ट आता महाराष्ट्राच्या जनतेसाठी मिळालं आहे। मोठी 5 गिफ्ट आता तुम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत। इथे लक्षात घ्या, या ज्या योजना आहेत तर त्या योजना थोड्या जुन्या आहेत। बघा, खूप जुन्या काळापासून ह्या योजना जरी असल्या पण तुम्हाला याची माहिती नसल्याने तुम्ही कदाचित याचे पैसे देऊन या गोष्टी विकत आता घेत आहात। म्हणजेच तुम्हाला मोबाईल असेल, त्यानंतर गाडी असेल, टीव्ही असेल, फ्रीज असेल, तुमच्याकडे तुम्हाला या योजनामुळे तुम्हाला काहीच जुन्या योजना आहेत, तुम्हाला काही माहिती नसल्यामुळे हे जे आहेत तर ते तुम्ही पैसे देऊन घेत आहात। बघा, त्यामुळेच आता मोफत या गोष्टी कशा मिळवायच्या आहेत, याचा लाभ कसा घ्यायचा आहे, काही सेकंदात तुम्हाला आता इथे समजणार आहे। त्यामुळे 5 वस्तूंची लिस्ट आहे तर ती आम्ही व्यवस्थित तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे की ज्या आजपासून तुम्हाला मोफत आता मिळणार आहेत। बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यासाठी आता पात्रता कोणती ठेवली आहे बघा, कारण की सर्वच लोकांना हा लाभ मिळणार नाही। काही निवडक म्हणजे आपल्या भारत देशामध्ये 140 कोटी जनता आहे, त्यापैकी फक्त 90 कोटी लोकांना याचा फायदा त्या ठिकाणी आता होणार आहे। पण यातली 3 ज्या मोठ्या भेटवस्तू आहेत ते महाराष्ट्रासाठी आहेत। महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप मोठ्या 3 भेटवस्तू आता आलेल्या आहेत। बघा, या 5 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी फक्त एक बँक खातं तुम्हाला उघडायचं आहे आणि ज्यामध्ये घर बसल्या 5 लाख रुपयांचा लाभ तुम्हाला आता मिळणार आहे। यामध्ये बघा, लाडक्या बहिणींसाठी आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोफत दवाखान्याची देखील सुविधा उपलब्ध करून आता देण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला जर आजारी जर पडलं तर तुम्हाला मोफत सुविधा आता उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यासाठी तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड पाहिजे किंवा तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचे पैसे तर घेत असायला पाहिजे। तुमच्याकडे पिवळे आणि केशरी, बघा, पिवळे आणि केशरी रेशन कार्ड तर पाहिजे किंवा लाडकी बहीण योजनेचे तुम्ही पैसे तर घेत असायला पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना एक मोफत आता एक योजनेअंतर्गत स्कूटी देखील आता केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता दिली जाणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींना दिवाळीच्या आधी जो मोबाईल गिफ्ट तुम्हाला करणार होते तर आता जो अर्थसंकल्प झाला तर तो आत्ताच अर्थसंकल्प झाला, त्यामध्ये आता या अर्थसंकल्पामध्ये मोबाईल गिफ्ट करण्याची घोषणा आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली आहे। लाडक्या बहिणींना आम्ही जी आशा दाखवली होती की मोबाईल देणार तर त्यांचं वाटप आता सुरू करणार आहे असं सांगितलंय। दिवाळीच्या आधी मोबाईल देणार होते तर ते तुम्हाला आता देणार आहेत। तसेच गॅस सिलेंडरला 1 शेगडी मोफत मिळणार आहे। यामधील काही मोजक्या लाडक्या बहिणींना टीव्ही सुद्धा दिला जाणार आहे, ती केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। त्यामुळे याचा लाभ कसा घ्यायचा आणि या 5च्या 5 सर्व वस्तू तुम्हाला पाहिजे जर असतील तर तुम्हाला अर्ज कसा करायचा बघा, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत बघा, सर्व व्यवस्थित समजून घेण्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या लाडक्या बहिणींना किंवा पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना हा लाभ आता दिला जाणार नाही।
त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि या ज्या 5 मोठे जे लाभ आहेत तर ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाणार आहेत। याचा लाभ तुम्हाला नक्की घ्यायचा आहे। तर बघा आपण आता सुरू करूया याचा लाभ जो आहे तर तो तुम्हाला कसा मिळणार आता सुरू करूया। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तर लाडक्या बहिणींनो किंवा तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असणारा बघा आता या ठिकाणी रेशन कार्ड धारकांनी आता तुम्हाला जो लाभ मिळणार आहे तर तो तुम्हाला पोस्टाने तुमच्या घरामध्ये लाभ मिळणार आहे किंवा तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जर तुम्ही गावाच्या ठिकाणी राहत असाल तर ग्रामपंचायतीमध्ये हा लाभ मिळणार आहे किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर पंचायत समितीमध्ये हा लाभ मिळणार आहे। जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जिल्हा परिषद तुम्हाला त्या ठिकाणी किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या दोन्हीपैकी एका ठिकाणी तुम्हाला ज्याजवळ बघा तुमच्याजवळ जे असेल तुमचा आधार कार्डवरती जो पत्ता आहे तुम्ही ज्या ठिकाणचा पत्ता आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्यावरती या मोफत 5 वस्तू तुम्हाला आता दिल्या जाणार आहेत। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा लाभ आता कसा घ्यायचा नेमकं काय करायचं तर बघा तुम्हाला सांगतो यामध्ये मोबाईल वाटप जे आहे तर ते राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। परंतु यामध्ये 50 लाख बहिणी आता वगळून आल्या आहेत। म्हणजेच बघा आता तुम्हाला माहित आहे की तुमच्या घराच्या आसपास ज्या लाडक्या बहिणी 4 चाकी गाड्या असून पण लाभ घेत होते तर त्यांना आता 8वा आणि 9वा हप्ता मिळाला नाही तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा आता या मोफत 5 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला मिळणार नाहीत असं राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। फक्त आणि फक्त तुम्ही 8वा आणि 9वा हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल तरच तुम्हाला या 5 वस्तूंचा लाभ मिळणार आहे। तर बघा हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सेपरेट अर्ज करण्याची गरज आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला पहिली जी वस्तू मिळणार आहे ती म्हणजे मोबाईल हा मोबाईल जो असतो तर तो तुम्हाला 7,500 रुपयाचा मोबाईल राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिवाळीच्या आधी जो देणार होते तर ते आता तुम्हाला 7,500चा मोबाईल तुम्हाला दिला जाणार आहे। हा घेण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची 4 कागदपत्रे सुद्धा लागणार आहेत। त्यामधील पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं ओळखपत्र ते म्हणजे तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे काय असेल दोन्हीपैकी एक तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर 2 नंबरचं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये पाहिजे। बघा तुम्ही रेशन कार्डाची EKYC करणं गरजेचं आहे केली पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। बघा त्यानंतर 3 नंबरचं कागदपत्र म्हणजे तुमच्या बँकेचे खाते आता या महत्त्वाच्या 10 बँकात पाहिजे। तर यामधील पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर इंडियन त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर बघा महाराष्ट्र बँक सुद्धा यामध्ये आहे पोस्ट ऑफिस आहे त्यानंतर बँक ऑफ बडोदा आहे पंजाब अँड सेंट्रल बँक बघा पंजाब नॅशनल बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे इंडियन बँक आहे कॅनरा बँक आहे ॲक्सिस बँक आहे। या बँकामध्ये तुमचं कोणत्याही एका बँकामध्ये जर तुम्ही खातं खोललं पाहिजे त्यामध्ये काय सांगितले बघा यापैकी कोणत्याही एका बँकेचे तुमचं पासबुक पाहिजे आहे त्याचं झेरॉक्स तुम्हाला आता द्यावं लागणार आहे तर तुम्हाला एक गिफ्ट मिळणार आहे। त्यानंतर 4 नंबरचं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला त्याचे झेरॉक्स जे आहे तर ते द्यावे लागणार आहे। यामध्ये तुमचं उत्पन्न जे आहे तर ते आता चेक केलं जाणार आहे त्यामध्ये तुमचं उत्पन्न जे आहे तर ते 2.5 लाख रुपयांपेक्षा आतमध्ये पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। आता बघा अर्ज कसा भरायचा तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा याचा लाभ कसा मिळवायचा हे तर सांगणारच आहे पण त्याआधी तुम्हाला पुढील भेटवस्तू ज्या मिळणार आहेत तर ते सांगतो बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक लाडक्या बहिणींना पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना एक मोफत स्कूटी आता तुम्हाला 2025 या नवीन वर्षामध्ये आता केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। त्यानंतर फ्रीज आणि टीव्ही या ज्या वस्तू आहेत तर त्या फक्त कास्टनुसार तुम्हाला मिळणार आहेत। जे आदिवासी बांधव आहेत जे आदिवासी महिला आहेत त्यांच्यासाठी फ्रीज आणि टीव्ही या वस्तू केंद्र सरकार आणि राज्य सरकार देणार आहे। म्हणजे यामध्ये SC कास्ट असेल ST कास्ट असेल तर अशा कास्टसाठी गोरगरिबांसाठी आता या फ्रीज आणि टीव्ही या वस्तू दिल्या जाणार आहे। मग याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा बघा आता याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला याची वेबसाईट आता अजून सुरू व्हावी लागते। बघा याची वेबसाईट जी आहे तर ती सुरू व्हावी लागते अजून फक्त याची आता घोषणा झाली आहे अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा झाली आहे अजून याची वेबसाईट सुरू व्हावी आहे असं बघा याची वेबसाईट जी आहे ते सुरू व्हायची आहे। लवकरात लवकर याचा GR काढून आता तुमची अर्ज सुरू होतील त्यानंतर तुम्हाला हा मोठा लाभ मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो किंवा आता जे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक आहेत तर त्यांच्यासाठी या 5 भेटवस्तू आता तुम्हाला मिळणार आहेत। याची जी वेबसाईट आहे तर ती लवकरात लवकर सुरू करण्यात येईल त्यानंतर अर्ज करायचा आणि लाभ घ्यायचा।
तर लाडक्या बहिणींनो आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा व अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।